देशात ईव्हीएमवरच होणार मतदान, बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या सगळ्या याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या. हिंगोलीमध्ये मॉकपोल दरम्यान ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान केंद्रांवरील तब्बल 39 मशीन्स बदलल्या, 16 कंट्रोल युनिट आणि 22 व्हीव्हीपॅटही बदलली. राज्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 7.45% मतदान, नांदेडमध्ये 7.73% मतदान, तर यवतमाळ वाशीमध्ये 7.23% मतदान. एकनाथ खडसेंच्या मदतीनं गिरीश महाजन यांना अडकवण्याचे प्रयत्न सुरू होते. न्यूज 18 लोकमतशी बोलताना प्रवीण दरेकरांचा खळबळजनक आरोप. खोट्या गुन्ह्यात फडणवीस, महाजन, शेलार, दरेकरांच्या अटकेचा मवियाचा होता डाव. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट. महायुतीसाठी राज ठाकरे मैदानात, राज्यभरामध्ये समन्वयकांची करणार नेमणूक. नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा तिढा कायम, राष्ट्रवादीकडून देविदास पिंगळे आणि माणिकराव कोकाटेंच्या नावाचा प्रस्ताव. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत भाजपची बैठक, पूनम महाजन आणि उज्ज्वल निकमांच्या नावाची चर्चा. सोलापुरात राम सातपुतेंच्या प्रचारासाठी मोदींची 29 एप्रिलला सभा, भाजपकडून जय्यत तयारी. केंद्रानं इथेनॉलवरील बंदी उठवल्यानं प्रकाश आंबेडकर आक्रमक, निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार. आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट. शिंदे आमदारांसह सुरतला असतानाच राष्ट्रवादीची सरकारमध्ये सामील होण्याची सुरू होती तयारी.